नव्हती वासर आम्हाला म्हणायची बैल पळत नाही, बैल 200 फुटच पळतो. कितीची खरेदी ती 9ची खरेदी होय मामांची. कितीची 9 लाखाची खरेदी बघा. म्हणजे मित्र पैरेच देत नव्हते आम्हाला. म्हणजे बैलाला पायऱ्या मिळत नाही म्हणून आदत 9 लाखाचा. मित्रांनो आपण सध्या आहोत कोळविरेच्या आदत मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये एक कमाल झाली. घरच्या साजानं द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे. छोटा रायबा आणि त्या जोडीला पळाला गणाशेठ पळाला. तर आपल्या समवेत या बैलाचे मालक आहे. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. सागर ढेंगल मोठेवाडी माळशिरस. मोठेवाडी माळशिरस. बरंच लांब नाला आहे की दादा. हा भरपूर. किती किलोमीटर भरलं? आता 100 किलोमीटरच्या तर 100च्या वर प्लस भरलं असेल. 100 पेक्षा तरी साधारणतः 125 130 असेल. कधी निघाला होता सकाळी? आम्ही काल आलोय. काल आलाय म्हणजे मुक्कामीच होता काही? मुक्कामी होतो. ओपनला पण पळाला का? ओपनला पळालो. ओपनला कोणता नंदी पळाला? ओपनला आपण हिंद केसरी मैदानाला गट काढला होता. झेंडे पैलवान म्हणून त्यांचा बैल आहे पक्षा. काल त्या बैला सोबत होतो. काल थोडे पक्षा पावसात गट लागल्यामुळे गाडी गंडली. बर बर. त्यामुळे आम्हाला आणि आज चर्चा तुमच्या जोडीची खूप झाली. घरचा साज पळाला, काय सांगाल? गणा आणि त्याच्याबरोबर कोण पळाला जोडीला? त्याचा छोटा रायबा. छोटा रायबा. घरचा साज आहे का तुमचा? घरचा साज आहे. बरं काय सांगा मित्रांनो, हा छोटा रायबा आहे. हा पण तेवढा चपळ आहे. माणसात आणलं की डायरेक्ट ओढत इद्रापणा करतो थोडा विद्रापणा जास्तच. करतो. बरं बरं. अंगावर ओढत येते. अंगा उड्या घेतो. आणि ही कुठली खरेदी? हे आपले तुकाराम शेठ आगलावे उरळी देवाची. उरुळी देवा हे शेठ आहेत. बरं शेट आहे. बैल ह्यांच्या बसलाय. बैल ह्यांनी आपल्याकडे पाठवला पळवायसाठी माळशिरसला. माळशिरसला म्हणजे सांभाळता तुमच्याकडे सगळं? सांभाळताना मी आणि माझा जेवलक मित्र सोमनाथ देवकदे बरं बरं आम्ही दोघांनी हा बैल शेट कोंड घेतला. बरं बरं म्हणलं शेट आम्हाला बैल द्या पळवाय. हा. शेटला फोन केला. शेटने एका शब्दावर फोन केला, बैल घेऊन जावा तुम्हाला. बरं बरं बैल आम्ही आणला, पळवला. आज गुलालात राहिला. बरं. गाडी कोणाच्या नावाने पळते? गाडी शेटच्या नावाने, शेटच्या मुलींच्या नावाने. संस्कृत तुकाराम शेट आगला. आगलावी नाव भरपूर वेळा ऐकलंय, बऱ्याच चिठ्ठ्या पडतात तुमच्या, पण आज योग आलाय दादा मुलाखतीचा. बरोबर आहे की नाही? बैलाचा मध्येच ते खडतर प्रवार होता, भरपूर संघर्ष होता. बरं. बैलानं आम्हाला पायऱ्याला बैल देत नव्हते. म्हणून मामांचं वासरू घेतलंय, खरेदी केले. खरेदी सातारचं. सातारा. पायऱ्या नव्हता देत, बैल पळत नाही म्हणतात सगळे. क्वार्टर राहू द्या, मग बैल क्वार्टरला राहिला देतो बैल म्हणून. पण आम्हाला म्हणते क्वार्टर राहू द्या, मग आम्ही बैल देऊ तुम्हाला. बरं मग आज काय करून दाखवलं बैला? आज बैलानं त्याच्या हिमतीव करून दाखवलं. म्हणजे आवतच आणि ज्यावेळी शेटनं बैल घालवला त्यावेळी शेटला पण एवढं वाटत हा. नव्हतं, पर एवढा विश्वास होता की दुसऱ्या फेऱ्याचा बादशाह आहे तर आहे. बरं बरं दुसऱ्या फेऱ्याला आणि बैलाची एक सवय, बैल अंगावली गाडी सोडत नाही. बरं बरं. आता सुद्धा लय रागीट वाटतंय, चपळेले. तिसरा फेरा झाला ते जास्तच गरम होतं बैल. गरम आणि खाली पण सुट्टीला पण लय ताप गाडी दिला 2 वेळा गाडी. सरळ उभी राहिली तर हाय, नाही तर मग ती बराच ताण देते. बराच त्रास देतो. बरं हे काय आता पण तसंच करतोय. आणि काय मध्ये आजारपणात होता, काय होतं? आजारपण होतं. काय केलं, कसं पद्धतीने त्याचा आजार ते केला, आमचे काय मित्र झालं आहेत होतं? माळशिरसचे आपले पप्पू म्हणले झेंडापंच. बरं त्यांना म्हणलं पप्पू शेठ पण हे चालते मैदानाला, त्यांनी बैल बघितला. हां मी म्हणलं पप्पू शेठ जरा बैल असं असं करतोय. बरं ते आले, त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट चोळून दिला. बैलाचा आपला रिझल्ट भेटला. बरं बरं. म्हणजे कालच चोळला का? नाही, पप्पू शेठनं चोळून 15-20 दिवस होऊन गेले. 15-20 दिवस दिले चोळल्याला. बरं त्यांनी काय झालं होतं म्हणजे चोळायचं कारण काय? त्याच्या अगोदर काय तुम्हाला जाणवत होतं? म्हणजे बैलाला गती लागत नव्हती. गती लागत नव्हती. गती बरं. लागत नव्हती. आणि अजून काय पाय वगैरे उचलायचा का? पाय तसलं काय नव्हतं, अचानकच बैल थांबला होता. बरं स्पीड कमी अचानकच थांबला याचा बैल. स्पीड बैल पुढचं रान सोडायचं. बरं. आणि बरं आणि चोळल्यानंतर ना काय? त्यांनी टिपणीला हे हाणायला सांगितलं. बरं 1-2 8 गाडी चांगली पळाली, आम्ही पळवली. बरं बरं. चांगली गट हे आता काढलं. दाताला कसं आहे? दाताला आता साईदाती झाला. बरं बरं. आता घरची गाडी तुम्ही आज पळवली. गट क्रमांक किती मध्ये पळाला तुम्ही? 40 मध्ये. आणि सेमी? सेमी 6 मध्ये 7 नंबर मध्ये. तास. चांगली पळाली गाडी सेमी मध्ये, चांगली. बघितली आम्ही. आणि फायनलला तास किती? 4 नंबर तास. 4 नंबर तास होतं मित्रांनो. अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. आणि मला वाटतं दुसरा आणि तिसरा सामायिक दिला ना? हा, समान दिला. दुसरे पण गाडी आहेत मित्रांनो 2 अजून. समान दिला निर्णय, कारण की त्या पद्धतीने निकाल झाला होता. सगळ्यात मोठी मदत किरण दादाची आम्हाला. किरण दादा सगळ्यांना मदत आणि करतो, गाडी आमच्या चालवण्यात ऑलराऊंडर गाडीचं आहे. आम्हाला तिन्ही फेऱ्या वेगवेगळे ड्रायव्हर होते. बरं, आणि बरं. तिन्ही ड्रायव्हर 1 नंबर होते. तिन्ही ड्रायव्हर कोण कोण होते सांगी नाव घ्या. पहिल्यांदा आबी ड्रायव्हर बाई. होते. भैया बाह्या ड्रायव्हर दादाच्या वाडाची. वाडीचा. हा. नंतर किरण दादा बसला आमचा सेमीला. बरं. नंतर छोट्या माळेगावचा बसला. फायनल. मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. दादा आता काय अपेक्षा काय बाळगली? कुठला गुलाल घ्यायचा आहे तुम्हाला? आता बस हिंद केसरी फक्त बैलानं एक गुलाल गाव घ्यावा. व्हावं एवढीच इच्छा आहे. बरं घरचा साज पळाला. सगळ्यांना काय वाटतं खरंच घरचा होता का? ते बऱ्याच जणांना प्रश्न पडला. नाही, घरचा. कधी घेतलंय ती वासरू? आत्ता सातारवरून आणलेले मामांचं वासरू आहे. बरं बरं. आम्हाला देत नव्हते म्हणून आम्ही खरेदी केली. देत नव्हती वासरू आम्हाला म्हणायची बैल पळत नाही, बैल 200 फुटच पळतो. कितीची खरेदी ती? 9ची खरेदी होय मामांची. कितीची? 9 लाखाची खरेदी बघा. म्हणजे मित्र पैरेच देत नव्हते आम्हाला. म्हणजे बैलाला पायऱ्या मिळत नाही म्हणून आदत 9 लाखाचा. बरं किती दिवसापूर्वी घेतली? आता पहिलेच मैदान आहे आपल्या. ह्याच्यासोबत पळायला दुसरा एक मोठा रायबा होता. आणि तेव्हा सुद्धा आम्हाला कोण पायरा देत नव्हतं, तेव्हा पण मोठा राय बघितलाय.
बघा मोठा रायबा होता त्यानं दात लावला आम्ही दुसरा घेतला. बघा मित्रांनो, हे सर्वसामान्यांचा हा आनंद आहे सगळा. दादा 20 तारखेला एक मैदान आहे मोठं आणि 23 तारखेला एक मैदान आहे, 24ला एक मैदान आहे. कसं नियोजन केलं? ऑगस्ट महिन्यातली मैदान आहेत. आता नियोजन चाललंय जरा. ओपनची 2 आहेत आणि आदतचं एक आहे. अहो, नियोजन चालू म्हणजे आम्हाला आतापर्यंत पैरच देत नव्हतं, त्यामुळे पुढच्या पायऱ्याचा काही विषय येत नव्हता ना, कोण फोनच करत नव्हतं ना. बरं आता फोन येतील. आता फोन येतील, त्यामुळे पुढचं पायऱ्या व्हायचाच विषय येत नाही ना. बरं चालतंय. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. असंच एकत्र राहा आणि कायम गुलाल घेत राहा. धन्यवाद. सात खूप आहे म्हणजे आपल्या बरं बोला तुम्ही दादा, बोला. हां बोला आपल्याला म्हणजे खूप मित्राची साथ आहे. म्हणजे सगळेजण बैलासाठी येतात की बैलाचं पण नाव खूप भरपूर येळा घेतलेलं आहे. बरं त्यामुळे मला काय बोलता येत नाही आता. बरं रफिक भाऊ आमचे कधी पण फोन करतात, बरं. बैल आला तर मला फोन करतात, त्याची खूप साथ आहे आपल्याला. बरं आज आज दादाची पण साथ आहे आणि या दोघांची पण खूप साथ आहे. ज्या माणसाचा हात लागला इतक्या वर्ष तो माणूस झेंडा टाकतो, त्या माणसाचा आज कुठंतरी या नंदीवरनं शरीरावर सगळा हात फिरला अंगावरनं, त्याचा कुठं फरक जाणवला का? फरक जाणवला, 100% फरक आहे. बरं शेठचा आम्हाला बैल आणल्यापासून पहिल्यापासून सहकार्य आहे. सहकार्य पहिल्यापासून. म्हणजे मी पप्पू शेठ, कधी फोन केला तर असं मित्राप्रमाणेच फोन करतात, काय चाललंय सागर, कसं आहे बैल? पप्पू शेठ आमचे सहकारी जुने पत्रकार होते पहिले, अजून बी आहेत आमच्या बरोबर आहेत. त्याच्या जोडीला झेंडा पंच आहेत आणि आता तुमच्या माध्यमातून आम्हाला कळलं की ते कुठे मालिश वगैरे पण करतात नंदींची. तर अतिशय पण माणूस चांगला एकदम, सगळ्याला म्हणजे न्याय वगैरे म्हणजे सगळा व्यवस्थित झेंडा वगैरे टाकतात. झेंडा आज तुम्ही बघा, काल एवढे गट झाले जवळपास. काल मला वाटतं 86 का किती झाले, 86 होते ना काल गट. 86 ना आज 64 गट होते. बरोबर. कसलीच तक्रार आली काय आली नाही? काय सांगा. चांगली उलट सगळ्यांनाच व्यवस्थित उभा करते, सगळ्याला सावध करतात परत. सावध करतात बरोबर. आणि काल सुद्धा त्यांनी ओपनचं मैदान होतं तरी 2.5 तास दिले वेळ, त्यांनी मैदान उरकत आणलं. मात्र सेमीला भरपूर वेळ दिला कारण की कुणाची तक्रार नको म्हणून. बरोबर आहे. आणि आज सुद्धा तुम्ही बघितलं असेल 9 सेमी होते आदतचे, तर आज सुद्धा त्यांनी जवळपास 1 तास 35 मिनिटं 40 मिनिटाचा वेळ दिला. ते म्हणले लवकर मैदान आटपायचं, मात्र सेमीला वेळ द्यायचा बैलगाडी मालकांना, गट लवकर आटपून घ्यायचे. काय सांगाल त्याविषयी? म्हणजे चांगल्या पद्धतीनं सगळ्यालाच व्यवस्थित हे करते, म्हणजे हँडल करते सगळ्यापैकी. Handle म्हणजे करते. सगळ्याला व्यवस्थित पटापट हे करून देतो. तुम्ही काय अपेक्षा बाळगली बैलगाडी शर्यत क्षेत्रातनं? काय करायचंय तुम्हाला? काय मला म्हणजे नाद आहे, म्हणजे आम्ही आपला तरकारीचा व्यवसाय आहे. गुलाल कुठला, इच्छा कुठली, अपेक्षा गुलालची? हे भेटला तरी चालतो, काय विषय नाही. सर्वसामान्य मैदानात भेटला तरी ह्यातच कुठलाही समाधान. राहू द्या, गुलाल भेटला पाहिजे फक्त. बघा मित्रांनो, ही अपेक्षा आहे सर्वसामान्य बैलगाडी मालकाची. कुठलाही गुलाल भेटू द्या पण गुलाल भेटल्यानं महत्व आहे. महत्वाचं. चालते. धन्यवाद दादा.